दान. हे पण अनबिलिव्हेबल. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. कशावर? अगं कीर्तने काकांनी आपल्याला मूवी पाहायला परमिशन दिली आहे. हो यार, खरंच गायत्री, तुझ्या बाबांनी परमिशन दिली हे खूप बरं झालं. हो ना, नाहीतर माझा सगळा प्लॅन फ्लॉपच झाला असता. पण काकूनी आपल्याला मदत केली म्हणून हे शक्य झालं. नाहीतर कीर्तने काका आणि आपल्याला सहजासहजी परमिशन देणार शक्यच नाही. खरंय, सकाळी सकाळीच मला सरप्राईज मिळालं. थोडा वेळ थांब, अजून एक सरप्राईज बाकी आहे. बापरे, आता याहून जास्त सरप्राइजिंग काय? काय नाही, काय? आपण नक्की मूवीलाच चाललोय ना? हो यार. अगं मग आपण इतका वेळ का थांबलोय? चला ना जाऊया ना, काय घाई आहे? मॅडम चला लवकर, शो सुरू होईल. अगं हो, बस बस थोडा वेळ थांबा. हा नाही, थांबला तो संपला. ओय काकूबाई, गप्पे नौटंकी. अरे ऐक ना, चल ना लवकर, कशाला थांबलोय? आपण थिएटर मध्ये जाऊया आणि मग तुला हव्या तेवढ्या गप्पा मारूया. आता जाऊयात ना प्लीज. थिएटर मध्ये गप्पा मारायला जातात? मला वाटलं फिल्म बघतात. प्लीज यार, थोडा वेळ थांबूया प्लीज. अनु, तुला जर यायचं नसेल ना तर मग आम्ही जातो. ओके? हो चला. यार, तसं असतं तर मी एवढं प्लॅन केलं असतं का? अनु, अनु, हा हा बोला. निघूयात का? अगं हो, निघूया ना. किती टाइमपास करताय यार तुम्ही. काय शो सुरू होईल ना, काय टाइमपास करताय? चला ना लवकर. तिकीट. एक मिनिट. एवढंच जर कळत होतं तर मगासपासून 5 मिनिट करून अर्धा तास का घालवलास? ओय हॅलो, शांत शांत शांत. मी तुला जाता जाता सांगते. चला आता, चला. आला 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 आला, तुझा हिरो आला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्तिकची भेट. म्हणजे आता वर्षभर आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे मैत्री गप्प बस. हा, तुला नाही काय बोललेली. मैत्री. हॅलो एव्हरीवन. हाय. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तेच ते. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ. सेम टू यू. मग आता कोणाला तरी हे नवीन वर्ष आनंदातच जाणार आहे. गायत्रीला. गायत्री, तू तुझ्या बाबांना सांग नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कार्तिक कडून. ठीक आहे. बाय द वे, यू आर लुकिंग नाईस. थँक्यू. हो, म्हणजे खरंच या ड्रेस मध्ये खूप डॅशिंग दिसतोय. सा बस बस पिऊ, बस कर. रुलाएगी क्या पगली? ओ हॅलो, कार्तिकला पाहून आपण मूवी बघायला चाललोय ते विसरलात का तुम्ही? हे बघ, मी नाही विसरले, पण गायत्री नक्कीच विसरली असेल. पिहू, आगाऊपणा बंद करा. गायत्री, हे बघ, आम्ही जाऊन कोणती मूवी आहे ते पाहतो आणि तिकीट घेऊन येतो. आणि हो, तुला तुझं तिकीट द्यावं लागेल ना, तुला हिशोब करायला. अनु, एनिवेज चल. मैत्री, पिऊ, चला. काय अनु, तुला कुठलंच काम एकटीला नाही का करतायत? हे बघ, मी ऑलरेडी एक खूप मोठं काम केलंय, ते तुम्ही दोघी मिळून बिघडवू नका, समजलं? चला. हे नक्की काय म्हणायचंय तुला? मी तुला जाता जाता सांगते पिऊ. चल. नाही, तू आणि मैत्री जा, मी इथे अजिबात नाही. चल म्हटलं ना पिऊ. मैत्री. हो चला चला. तू साडीमध्ये खूप छान दिसतेस. थँक्यू. पण मला सांग, तू इथे काय करतोस? मी इथे आज नवीन वर्ष आहे ना, सो ते काहीतरी 40-50 मुहूर्तांपैकी 3.5 मुहूर्त. एक्झॅक्टली 3.5 मुहूर्तांपैकी हा एक चांगला मुहूर्त आहे ना. मग कोइन्सिडेंटली आपण भेटलोय, सो इथून पुढे आपण कंटिन्युअस भेटत राहणार नेहमी.
नाही माझी आजी म्हणते आजच्या दिवसाची सुरुवात जर का चांगल्या गोष्टीने केली तर वर्षभर ती तशीच घडत असते. मी असल्या गोष्टी मानत नाही, पण जर रोज तुला भेटायला मिळणार असेल तर मानायला हरकत नाहीये. तुझ्या मानण्यावरती काय, माझी काही हरकत नसायला पाहिजे ना. ओ हा तुमच्या इथे जरा वेगळंच आहे ना. म्हणजे आधी सभा भरते, मग एक निर्णायक समिती आखली जाते, मग त्यावर सदाशिव कीर्तने निर्णय घेतात आणि मग त्यावर तुम्ही अंमलबजावणी करतात. होय हॅलो, माझ्या बाबांचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, पण माझे निर्णय मी स्वतःच घेते. ओके. ओ इज इट? या. मग काय हरकतच नाही. मी इथून पुढची माझी सगळी वर्ष सुखी गेली. वा. मग वर्षाच्या सुरुवातीलाच मी तुला सांगते की मिस्टर कार्तिक, तुझ्या मनात जे काही चालू आहे तसं काहीही घडणार नाही. एक्झॅक्टली. पण मिस गायत्री, लवकरच तुलाही माझ्या मनातल्या खऱ्या भावना कळतील. शक्य असतो. आणि बाय द वे, हा कोइन्सिडन्स नाहीये हे मला माहिती. सो मला सांग की तुला कसं कळलं आम्ही इकडे. मला काय माहिती, अनुला माहिती असेल. अनु, तुला आणि फिल्मला जायचंय ना, तू इथे काय करतेस माझ्यासोबत? जा. बाय द वे, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ते असं म्हणतं का कोणी? बट गायत्री, आय प्रॉमिस यू वन, या वर्षाच्या शेवटपर्यंत तू माझी नक्की होशील. दिवसेंदिवस काम करणं अवघड होत चाललेलं आहे. हो सर, पण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवाय आपण. सलाम कीर्तने साहब. वेळ न घेता तुम्ही आतमध्ये कसं काय आलात? मला अजिबात आवडत नाही. क्या कीर्तने साहब, आता एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या आवडीनिवडी बदलायला हव्यात. तुमचं काम झालंय ना, मग इथे कशाला आलाय? साहेबांना भेटायला आलो होतो. म्हटलं आलोच आहे तर तुम्हाला पण भेटूया आणि तुमच्याकडनं चहा पिऊन जावं. पण तुम्हाला बघून वाटत नाही तुम्ही पाणी पण विचारणार. ओळखलत ना मला? बरं झालं. कीर्तने साहेब, ज्या फाईल्सना तुम्ही परमिशन नाही दिली ना, त्या सगळ्या फाईल साहेबांनी पास केल्या. देव माणूस हो, अक्षरशः देव माणूस आहे. मी काय म्हणतो, त्यांनी जशी आमच्या बरोबर हात मिळवणी केली आहे तशी तुम्ही पण करा ना. आता तोडफोड करणं हा तुमचा आवडता छंद, पण आम्हाला तुमच्याशी दोस्तीचं नातं जोडायचंय. मी असल्या कुठल्याही भ्रष्टाचारी लोकांबरोबर दोस्ती करत नाही. पण आपली काही पर्सनल दुश्मनी थोडी आहे. बेकायदेशीर काम करणारा प्रत्येक माणूस हा माझा दुश्मन आहे, शत्रू आहे. मी अजून तुमच्याशी अतिशय संयमाने वागतोय, लक्षात ठेवा. माझा संयम सुटला तर काय होईल याची कल्पनाही करू शकत नाही तुम्ही. रिलॅक्स कीर्तने, तुम्ही काहीही करू शकत नाही. कोणाशी कसं वागायचं मला चांगलंच कळतं. तुमच्याकडनं शिकण्याची गरज नाहीये. जर कळलं असतं तर तुमची ही अवस्था झाली नसती. आमच्याशी नीट वागला तर तुमचाच फायदा आहे. सर, तुम्ही काय ऐकून घेतलं त्याचं इतकं सगळं? मराठे, त्याचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. सातत्याने मला उस्कवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून मी चिडेन, माझ्या हातून काही ना काहीतरी चूक घडेल याची वाट बघतायत. पण अशी संधी मी त्यांना कधीच देणार नाही. त्यासाठी मला अतिशय संयम बाळगावा लागेल.
कळते हो सर. या काय म्हणतात बघा तुमचे साहेब. काय आकडे जुळत नाहीत वाटतं. काहीतरी घोळ झालाय ग. काय घोळ झालाय म्हणजे हे बघ ना, माझ्याकडे 500 रुपये होते, त्यातले 212 रुपये आहेत आणि 288 ची बिलं हवीत आणि 136 ची बिलं आहेत, पण मग 152 रुपये कुठे गेले? हरवलेस की मोजण्यामध्ये घोळ झालाय? नाही ग. अगं नीट आठव, नाहीतर काखेत कळसाण गावाला वळसा व्हायचा. नाही मी काय केलं? मला बोल. तुम्ही मला ज्यूस नाही मागवला. बोला मॅडम. बिल प्लीज. 152 रुपये. बिल द्या ना मॅडम. बिल नाहीये. मला बिल हवंय. एक मिनिट गायत्री, आज पैसे मी देते. यांच्याकडे बिल नसेल तर तुला प्रॉब्लेम होईल की नाही? खर्च कसा दाखवणार? पियू ते काही नाही. आज माझा टर्न आहे ना, पैसे मी देणार. मला बिल हवंय. 2 सँडविच 80 रुपये, समोसे 12 रुपये आणि 3 ज्यूस 60 रुपये, एकूण झाले 152 रुपये. एक मिनिट, हिशोब आम्हाला पण येतो. मला प्रिंटेड बिल हवंय. अहो मॅडम, बिल नाहीये आमच्याकडे. असं कसं नाहीये? तुम्ही कॅन्टीन चालवता ना आणि बिल नाहीये तुमच्याकडे? नाहीये ना. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोला. ते काही नाही, तुम्ही मॅनेजरला बोलवा. अहो जाऊ द्या ना मॅडम, 150 रुपयासाठी कशाला बिल मागताय? हा जाऊ दे जाऊ दे. एक मिनिट, जाऊ दे कसलं? मला बिल हवंय. अगं काय कटकट आहे. एक मिनिट, कटकट कसली? मी बिल मागते तुमच्याकडे, तुम्ही उद्धट कसं बोलू शकता? एक मिनिट, काय अडचण आहे? हे बघा, मी त्यांच्याकडे बिल मागते आणि ते मला बिल देत नाहीयेत आणि वर म्हणतात की कटकट आहे. हे काय चाललंय? नाही, कसं आहे, आम्ही याच आठवड्यामध्ये हे कॅन्टीन चालवायला घेतलंय, त्यामुळे अजून प्रिंटेड बिल आले नाही. हो, पण हे कारण असू शकत नाही ना. हे बघ गायत्री, डोंट वरी, मी दुसरीकडून बिल बनवून घेते. मैत्री, मी बाबांशी खोटं नाही बोलू शकत. मग त्यांना एक्सप्लेन करत बस, हे केलं ते केलं. अनु, मी काय म्हणतो, मी पुढच्या आठवड्यात बिल दिलं तर चालेल? ठीक आहे, चालेल. मग मी पैसेही पुढच्या आठवड्यात देते. ओके? सोड ना गायत्री. दादा, आम्ही पुढच्या आठवड्यात बिल घेतो. ठीक आहे, पण मला नेक्स्ट टाइम बिल हवंय आणि जर बिल तर मी कॉलेजकडे कंप्लेंट करेन. हे घ्या. उरलेले आणून देतो. हा. काय तू पण? हे काय चुकलं काय माझं? धन्य. हे बघ, शांत हो, शांत हो. ती असं काय बोलते? मग धन्य काय? नाही, तू जेवढं राहिलेलं नाहीये, माझं सँडविच दे. हा, त्या वेटरनी बिल दिलंच नव्हतं. कुठल्या? कॉलेज कॅन्टीन मधल्या. मी लिहून ठेवते. ए आई, एक विचारू का? विचार ना. म्हणजे मी हे सगळा हिशोब लिहिते, बिल मागते, हे ऑड नाही वाटत ना? त्यात काय वावग आहे? आपल्याकडे असलेल्या पै ना पैसा हिशोब ठेवणं चांगलं असतं आणि विशेषतः जेव्हा तुम्ही कमवत नसताना तेव्हा तर ठेवायलाच हवा. माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप हसतात आणि मी बिल मागते ना म्हणून खूप चेष्टा पण करतात. पण ठीक आहे, मला आता सवय झाली. तू योग्य तेच करतेस. आपण पैसे देतो ना, मग बिल मागायलाच हवं. आणि जर समोरच्याचा व्यवहार स्वच्छ आणि चोख असेल ना, तर तोही बिल द्यायला नकार देत नाही. कळलं? माझंही म्हणणं तेच आहे. हे बघ, लोकांना काहीही बोलू दे, पण तू तुझी सवय अजिबात सोडू नकोस. आज ज्या गोष्टींना लोक हसतायत ना, उद्या त्याच तुझी ओळख म्हणून स्वीकारल्या जातील. कळलं का? बरं आई, सर मला उशीर होतोय, मी आवरते.
उमे 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 तुझ्या नवऱ्याने 50,000 रुपये देऊन माझ्यावर खूप उपकार केले. तसे पैसे थोडे कमीच दिले, पण त्यातून माझे बरेचसे खर्च भागले. भागले ना? हो. मग आता परत कशाला आलायस? कशी कुचकटासारखी बोलते. बहीण ना तू माझी. अगं दादरला काही कपडे साड्या खरेदी करण्यासाठी आलो होतो लोकांबरोबर सगळ्या. तर म्हटलं आलोच आहे मुंबईत तर बहिणीला भेटून जावं. अगं रक्ताचं नातं आहे आपलं. असं काय करतेस? किती दूर गेलीस, किती वर्ष लोटली तरी आपण दोघं बहीण भाऊच राहणार ना. हा, एकमेकांच्या मदतीला आपली रक्ताची नातीच येणार. ते सगळं राहू दे बाजूला. मला सांग, तू परस्पर न विचारता तेजसच्या कोचला भेटायला का गेला होतास? हा, वरतून यांच्या नावाने त्याला धमकी दिली की तेजसचं सिलेक्शन कर म्हणून. त्याचं सिलेक्शन झालं की नाही? अरे मी एवढं केल्यानंतर व्हायलाच पाहिजे. पोरगा चांगला खेळतो, त्याला संधी मिळायलाच पाहिजे. वा रे वा, कठीण समय येता जो येतो कामा तो खरा गोविंद मामा. तू हा जो काही गोंधळ घातलायस ना दादा, त्याच्यामुळे तेजसला काय काय सहन करायला लागणार आहे याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. अरे तुला कोणी सांगितलं होतं हे उद्योग परस्पर करायला? हे बघ, तुझा नवरा तुला काही बोलला ना तर सरळ माझ्याशी बोलायला सांग. मी आहे ना. हा, मी समजावतो ना त्यांना, तसे ते ऐकून घेणारे आहेत. एवढं काय मोठा गोंधळ झालेला नाही, साधी गोष्ट आहे ती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा भाऊ करत बसू नका. लग्नाला या. हा, हात जोडून सांगतो, लग्नाला या. हे बघ, आम्हाला जमलं ना तर आम्ही लग्नाला येणारच आहोत. पण तू तेजसच्या बाबतीत जे काही वागलास ना, मला खरंच लाज वाटतेय दादा. बरं बरं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ठीक आहे, काय वाईट झालंय का? सगळं चांगलं झालंय. बरं ते जाऊ दे. दादरला माझी मंडळी वाट बघतायत. मी निघतो दादरला जायला. हा, जरा बहिणीला भेटावं म्हटलं तर तिचे पालळ सुरू. चल ठीक आहे, येतो मी. उमे, छोटीशी अडचण होती. आता कसली अडचण? ते दादरला साड्या वगैरे खरेदी करायला आलोय ना, तर तिकडे ना कांजीवरम एक पिवळ्या रंगाची साडी माझ्या नजरेतच भरली. असं वाटतंय की ती घ्यावी. आता तुझी भाची लग्नात चांगली दिसायला पाहिजे की नाही, पण त्यासाठी ना फक्त 5,000 रुपये कमी पडतायत. तेवढे जरा दिलेस ना तर. दादा, मी खरंच हात जोडते तुला, पण तू अजिबात पैसे मागू नकोस. याच्या आधी तुला जे पैसे दिलेत ना, यांनी खूप कष्टाने मिळवलेत. अगं बाई, ते कष्टाची टेप नको लावूस ग. पाठ आहे मला ती. येतो मी. कुठे 5,000 रुपये मागितले मी. बरं ठीक आहे, चल निघतो. आता खरंच निघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. लग्नाला ये जमलं तर. सर, तुम्ही दिलेल्या यादीमध्ये 4 परमिशन दिल्यात कोर्टाने. नमस्कार कीर्तने साहेब, नमस्कार. मराठे, परवानगी न घेता आतमध्ये माणसं का पाठवता तुम्ही? तुम्ही प्लीज. नाही ते काय, राजहंस टेक्सटाईलचं होर्डिंग लावण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली ना आम्हाला. हो, त्यासाठी थँक्यू म्हणायला आलोय सर. मराठे, ही फाईल घेऊन जा. अहो सर, पण काय झालं? काय बघताय काय? तुम्ही दोघं इथे कशाला आलायत? होर्डिंग लावायला तुम्हाला परवानगी मिळाली ना, मग जा ना. इथे येऊन कशाला वेळ वाया घालवताय? जा, पटकन लावून टाका. सर, मी ते होर्डिंग लावणार नाहीये हे सांगायला आलोय. त्या होर्डिंगमुळे जर तुम्हाला एवढा त्रास होणार असेल आणि मुळात जी गोष्टच बेकायदेशीर आहे अशी कुठलीही गोष्ट करायची नाहीये सर मला. आणि त्यामुळे ते होर्डिंग लावण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. पण सर, ते होर्डिंग लावण्यासाठी साहेबांना आपण पैसे दिलेत. मेहता, विल यू प्लीज कीप युअर माउथ शट अँड लीव. ते परमिशन दे. हा सर, घ्या ना. गुड डे सर. हे होर्डिंग लावून मला कुठल्याही बेकायदेशीर, चुकीच्या
सिस्टमचा भाग व्हायचा नाहीये. या सिस्टम मध्ये तुमच्यासारखे काही लोक अजूनही आहेत जे प्रामाणिकपणे जिद्दीने सिस्टमसाठी धडपड करत असतात. आणि म्हणूनच कुठेतरी काहीतरी चांगलं घडतंय. जर हे होर्डिंग लावलं असतं ना तर घरी जाऊन आरशासमोर स्वतःलाच स्वतःची लाज वाटली असते. त्यामुळे माझ्या कंपनीकडून आणि माझ्याकडून तुमची जी मानहानी झाली त्याबद्दल मी कार्तिक राजहंस तुमची माफी मागतो. येतो सर. आणि एक सर मला तुम्हाला हरवून किंवा तुमच्या विरोधात जिंकून मला काही एक मिळवायचं नाहीये सर. आता कुठे शिष्टाचार कळतोय. एनिवेज, वन्स अगेन वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर. येतो. काय आहे सर सगळं? मराठे, या पुढच्या पिढीकडनं थोडीफार अपेक्षा करायला काही हरकत नाही. नक्कीच सर. कार्तिक राजहंस.